नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं प्रत्यक्ष यादी आणि निवड यादी. ठीक आहे, कारागृह विभागाची. तर निवड यादीमधल्या उमेदवारांचे जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा शेड्यूल राहणार आहे त्या शेड्यूलबद्दल एक परिपत्रक आहे आणि एक सूचनापत्रक जे जाहीर झालेलं आहे ते आपण आता इथे बघणार आहोत. ठीक आहे, तर बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र शासन गृह विभाग, अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे, जुनी मध्यवर्ती इमारत, दुसरा मजला पुणे, 411001. ठीक आहे, तर उमेदवारांना ज्या सूचना आहे मित्रांनो, त्या सूचना आपल्याला काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहे. विषय आहे कारागृह विभागाचे संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या निवड सूचीत नमूद निवड यादीतील उमेदवारांचे दस्तऐवज पडताळणी बाबत. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघू शकता कारागृह विभाग सरळ सेवा लिपिक, वरिष्ठ लिपिक पदभरती 2023-2024 अंतर्गत दिनांक 19/3/2024 ते 21/3/2024 या कालावधीत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणानुक्रमांकानुसार सामाजिक व समांतर आरक्षण तसंच समान गुण मिळालेल्या उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी विचारात घेऊन लिपिक एकूण 125 पदे व वरिष्ठ लिपिक एकूण 31 पदांची प्रवर्गनिहाय निवडसूची कारागृह विभागाने www.mahaprison.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांनी त्यांच्या नावाची शिफारस दस्तऐवज पडताळणीसाठी झालेली आहे व वैद्यकीय तपासणी पूर्वचरित्र पडताळणीच्या अधीन राहून करण्यात येणार आहे. ठीक आहे, म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसुद्धा होणार आहे, मेडिकलसुद्धा होणार आहे आणि त्याला PVR जे म्हणतो ते सुद्धा होणार आहे. ठीक आहे, तर कारागृह विभागाचे लिपिक वरिष्ठ लिपिक संवर्गातील निवड यादीत नमूद असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तावेज जसे शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र, वयाबाबतचा पुरावा, आदिवास प्रमाणपत्र, समांतर आरक्षण संबंधी पुरावा व इतर सर्व दस्तावेज यांची मूळ कागदपत्रे व त्याच्या प्रत्येकी 2 साक्षात्कृत प्रतिसह स्वतः प्रतिनिधी चालणार नाही. ठीक आहे, मी प्रतिनिधी चालणार नाही, मी तुम्हाला स्वतःला उपस्थित राहत आहे, बाकी तुमच्या कोणताही प्रतिनिधी असणार तो चालणार नाही आहे DB करता. तसेच दस्तऐवज पडताळणी करता खालील नमूद ठिकाणी व वेळेमध्ये जे आहे ते तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे, डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे तुम्हाला परत एकदा सांगतो. तर याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट्स जोडलेले असाल फॉर्मला ते लागणार आहे, त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स, ओरिजिनल प्रत लागणार आहे आणि 2 सेल्फ अटेस्टेड कॉपी लागणार आहे, झेरॉक्स कॉपी. ठीक आहे, सोबत लागणारे तुम्हाला अनुभव, जात प्रमाणपत्र, वयाबाबतचा पुरावा, आदिवास प्रमाणपत्र आणि याच्यामध्ये जे दिलेलं नाही ते म्हणजे ID प्रूफ तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. ID प्रूफमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचा इलेक्शन कार्ड हे असेल तरी चालणार आहे आणि सोबत फोटोसुद्धा तुम्हाला ठेवायचे आहे 2. ठीक आहे, तर याच्यामध्ये दिलेलं नाही तरी तुम्हाला ते सोबत घेऊन जायचं आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता संवर्ग दिला आहे पहिल्या कॉलममध्ये, नंतर आहे दस्तावेज पडताळणी दिनांक व वेळ, उमेदवारांची संख्या आणि स्थळ. ठीक आहे, तर वरिष्ठ लिपिक या पदाकरता दिनांक 8/7/2024 सकाळी 10:30 वाजता राहणार आहे आणि उमेदवार संख्या म्हणजे क्रमांक ज्या राहणार मेरिट क्रमांक 1 ते 31, अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे 1 यांचे कार्यालय, जुनी मध्यवर्ती इमारत, दुसरा मजला पुणे, 411001 या ठिकाणी सगळ्यांना जे आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला जायचं आहे, त्याचा पत्ता आहे. ठीक आहे, वरिष्ठ लिपिक 8/7/2024 सकाळी 10:30 वाजता तुम्हाला उपस्थित राहायचं आहे आणि क्रमांक 1 ते 31 पर्यंत. नंतर आहे लिपिक 9/7/2024 सकाळी 10:30 वाजता 1 ते 40 पर्यंत जे क्रमांक असेल सिरियल नंबर त्याच्यानुसार उपस्थित राहायचं आहे. नंतर आहे लिपिक 10/7/2024 सकाळी 10:30 वाजता 41 ते 80 पर्यंत. नंतर आहे लिपिक 11/7/2024 सकाळी 10:30 वाजता 81 ते 125 पर्यंत. ठीक आहे, म्हणजे 31 जागा आपल्या वरिष्ठ लिपिकांच्या होत्या, 125 जागा ज्या होत्या त्या आपल्या ज्या होत्या लिपिकांच्या होत्या. ठीक आहे, तर याच्यामध्ये 3 टप्प्यामध्ये लिपिकांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला बोलावलेलं आहे, 1 ते 40, 41 ते 80 आणि 81 ते 125. ठीक आहे, आणि वरिष्ठ लिपिकांच्या एकाच दिवशी होणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा शेड्यूल आहे मित्रांनो. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन जर कोणाचा कंप्लीट सापडले नाही किंवा कोणते कॅन्डिडेट ऑप्शन राहिले तर मग वेटिंगवाल्यांना सुद्धा चान्स मिळणार आहे. ठीक आहे, तर मूळ दस्तावेज तपासणी करता विहित प्रपत्र सोबत जोडण्यात आलेले आहे. सदर प्रपत्रातील सर्व माहिती अचूकपणे नमूद करण्यात यावी व त्यासोबत नमूद केलेल्या सर्व मूळ कागदपत्र साक्षात्कृत म्हणजे झेरॉक्स प्रत, ज्याला आपण सेल्फ अटेस्टेड प्रत म्हणतो, ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे आणि ते आणणे अनिवार्य आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे
एक परिपत्रक आहे मित्रांनो. आणि तुम्हाला सांगू इच्छितो याच्यामध्ये जरी दिलेलं नसेल तरी तुम्हाला जे ओळखपत्र आहे ते ओळखपत्र सोबत घेऊन जायचं आहे, ज्याला आपण आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वोटिंग कार्ड असेल ते तुम्हाला सोबत न्यायचं आहे. पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे. आणि तुमचा जर फॉर्म जो असेल फिलअप केलेला तो फॉर्मसुद्धा तुम्हाला सोबत ठेवायचा आहे. जो तुम्ही फॉर्म भरताना जो अप्लाय करताना जो फॉर्म फिलअप केलेला असेल त्या फॉर्मची तुम्हाला झेरॉक्स प्रत घेऊन जायची आहे सोबत, ठीक आहे. तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत ठेवायचे आहे मित्रांनो. याच्यानंतर कोणती अपडेट आपल्यापर्यंत आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमी केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.